एम सुधाकर फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत करत आहे मराठी लघुचित्रपट विष्णू। तुम्ही आमच्या एम सुधाकर फिल्म प्रोडक्शनच्या 19 चित्रपटांना भरभरून प्रेम दिलं। असंच प्रेम विष्णू या लघुचित्रपटाला पण द्या। लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। विष्णू विष्णू मधु, किती वेळ झालं वाट बघते मी। झाला थोडा उशीर। धर, अरे तू गुलाब आणायचं रोज विसरत नाही। तुला आवडतो ना, हो म्हणून आणावं लागतो। काय झालं, नाराज का झालास? मी आज तागायत या फुलाशिवाय दुसरं काय दिलंय का तुला? मिळेल ते काम करून मी घर चालवतो। काय बघितलंस ग या फाटक्या माणसात? ही गरीब श्रीमंत कधीपासून यायला लागला आपल्यात? तू परिस्थितीने गरीब असशील, पण मनाने माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहेस। तसं नाही ग मधु, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे। बर चल, मी निघते आता। घरी मैत्रिणीकडे चालले असं सांगून आले होते। बर, परत उशीर झाला तर घरची ओरडतील। हो चालेल, जा। मला पण निघायला पाहिजे आता। ही गोष्ट सरपंचांच्या कानावर घातलीच पाहिजे। सरपंच साहेब, येऊ का घरात? कोण? नामदेवराव? हा, हा, अरे या 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 हा, हा. बसा। काय मग नामदेवराव, कसं काय येणं केलं आज आमच्याकडं? अहो सरपंच, आम्ही लग्न जुळवणारी माहित तिथं स्थळ, तिथं आम्ही। आलीस बेटा? काकांना पाणी दे। मुलगी मोठी झाली, लग्नाचा काय विचार? स्थळ बघायचं चाललंय। तुमच्याकडे एखादं स्थळ असेल तर सुचवा। अहो त्यासाठीच आलोय मी। एक नाही, 2-2 स्थळं घेऊन आलोय। काय बोलताय? कोणत्या गावचे? एक स्थळ पुण्याचं आहे, मुलगा सरकारी नोकरदार आहे, गावी शेतीवाडी आहे। अहो फार मोठी पार्टी आहे। आणि दुसरं स्थळ? दुसरं स्थळ आपल्या गावातच आहे। ह्या गावात आमच्यासारखे प्रतिष्ठित अजून कोण आहेत? अहो आपल्या गावचे नाना नाही का, त्यांचा मुलगा। कोण? तो भक्त विष्णू? हा, हो हो तोच। अरे तो माळावर घर आहे, तोच विष्णू का? अहो घर कसलं पप्पा, फाटकी झोपडी आहे ती। काय नामदेवराव, अहो खालच्या जातीतले आहेत ते। असलं स्थळ आणलं तुम्ही आमच्या मुलीला? पण पप्पा, दिदे तुला आज जा म्हणलं नाही का भाषेत? परशू जरा शांत राहा। दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले। नामदेवराव, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? जे बघितलंय तेच सांगतोय।
पण दिदी आम्हाला याविषयी काय बोललीच नाही. असल्या गोष्टी स्वतःहून मुलगी घरात सांगेन का? अहो आमच्या जाती वेगवेगळे आहेत, हे कसं शक्य आहे? 4 लोक काय म्हणतील आम्हाला? ठीक आहे, या तुम्ही. आतापर्यंत एवढी लग्न जुळवलेत, पण या अनुभवाने मी सांगतो, तुमची मुलगी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं तर ती कधीही सुखी राहणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेख. येतो आम्ही. मधू बाहेर या. काय पप्पा? आता जे आम्ही बोललो तू ऐकलंच असेल सगळं. हो. तुमचं प्रेम आहे का एकमेकांवर? अरे बोल ना, जीभ चढली का तुझी? बोल. बिनाईची पोर तुला लाडानं वाढवली, लोक नावं ठेवत होती, तरी तुला कॉलेज शिकवलं आणि तू हे धडे शिकलीस. लाज वाटत नाही का तुला? उद्यापासून तुझं कॉलेज बंद. अहो पण पप्पा माझं ऐकून आम्हाला काही एक ऐकायचं नाही. चला आत हो. हे सगळं भाऊला सांगितलं पाहिजे. आणि नीट पुसकी, तुला गाडी पुसता येणार आहे? हा पुसतोय की भाऊ. काय एवढा पळतोय? का कुत्र मागे लागले काय तुझ्या? अहो भाऊ, महत्वाची बातमी आणली. कोणती बातमी? आता विष्णू नाही का, तुमच्या मधुवर प्रेम करतोय. काय त्या बिकाड्याची एवढी हिंमत? बघतोस त्याला आता. इशने, ए इशने, इशने, काय झालं भाऊसाहेब? काय धंदे चालले रे बाडका तुझे? भाऊसाहेब कसले धंदे? आम्ही आताशी तर कामावून आलोय. पण झालं तरी काय भाऊसाहेब एवढे चिडायला? नाना, तुम्हाला माहित आहे का तुमचा मुलगा मुलीच्या नादी लागलाय गावातले? अरे स्नेह, काय ऐकतोय मी? अहो नाना ते हा भाऊसाहेब, चूक झाली. पुण्यात अशी चूक होणार नाही. परत जर ही गोष्ट माझ्या कानावर आली तर अंगाचं कातडं काढून पायतान बनवील. समजवा पोराला तुमच्या. पोरा, अरे हे प्रेम भीम करणं आपल्यासाठी नाही रे. हे समजा श्रीमंतांचं चोचलं. मधू, रडाय काय झालं? विष्णू, अरे घरात सगळं कळलंय रे. दादानी आणि पप्पांनी माझं कॉलेज बंद केलंय. अगं मला माहितच होतं हे असंच होणार आहे. म्हणजे? आता तूच विचार कर ना. तू मोठ्या बंगल्यात राहणार आहे आणि मी साध्या झोपडीत राहणार मुलगा, आणि त्यात आपल्या जाती वेगवेगळ्या. कुठेतरी ताळमेळ लागतोय का बघ ना. म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का? करायचं तर आहेच की लग्न. तू पण जरा परिस्थिती समजून घे. तू पण मला समजून घे ना. मला अख्खं आयुष्य तुझ्यासोबतच काढायचंय. आपण पळून जाऊन लग्न करूया का? काय याड लागलं काय तुला? पळून जाऊन? नाही बाबा. का घाबरलास? अगं घाबरलो नाहीये मी, पण प्रेम करतोस ना तू? मग एवढं पण नाही करू शकत? अगं एवढं सोपं आहे का ते? सरपंचाची मुलगी आहे तू. मग ही गोष्ट तुला प्रेम करायच्या आधी लक्षात यायला हवी होती. मी काय घरदार आणि श्रीमंती बघून प्रेम केलंय का? उद्या दुसरंच कोणीतरी येईल आणि तुझ्या डोळ्यासमोरून मला लग्न करून घेऊन जाईल. मग काय करशील तू? तेव्हा पण बघत बस ही गरिबी आणि श्रीमंती. अगं ऐकून तरी घे मधू. ए मधू,
नायक नहीं खलनायक हूं. थांब, कुठं निघालीस? कॉलेजला. तुझं कॉलेज बंद केलं एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? सारखी सारखी एकच गोष्ट तुला सांगावी लागेल का? चल आत हो. एकच गोष्ट सारखी सारखी सांगायला लागते हिला. काय कालवा लावलाय परशू? कॉलेजच्या नावाखाली त्या फाटक्या विष्णूला भेटायला निघाली असेल ही. आज या विष्णू प्रकरणाचा निकाल लावूनच टाकूया. मधो काय करतो? बस. आज संध्याकाळी विष्णूला आणि नानाला बोलून घे. खरंच? अहो पप्पा, काय करताय तुम्ही? अरे तू गप, मी माझ्या पद्धतीने बघून घेतो आता. विष्णू, हे विष्णू. कोण सरपंचाची मुलगी ना तू? हो. अरे माशी बाहेर का थांबलीस? चल बघू आत. विष्णू, हे विष्णू, कोण आले बघ. मधू, तू इकडे कशी काय? तुम्हालाच भेटायला आले. का? आम्हा गरीबाकडे काय काम काढलं? नाना, तुम्हाला आणि विष्णूला पप्पांनी संध्याकाळी घरी बोलवलंय. इकडं बोलवून आम्हाला मारणार तर नाही ना? मारतील कशाला? नाही, संध्याकाळी भाऊसाहेब आले होते घरी. आम्हा दोघांनी बी दम देऊन गेलेत. कुठल्या तरी पुरीची काहीतरी भानगड म्हणत होती, पण आम्हाला समजलं नाही. यात भाऊसाहेबांचा काय संबंध? जाऊ देत, तुम्ही या हा संध्याकाळी, मी येते आता. कशाला रे बोलवलं असेल आपल्याला? नाना, माझं आणि मधूचं प्रेम आहे व एकमेकांवर. बहुतेक त्यासाठी बोलवलं असेल. सरपंच साहेब नमस्कार. अरे नमस्कार. येऊ का? या या या. येताना काही त्रास तर नाही ना झाला? हो, काय गरीबाची चेष्टा करताय साहेब? आम्ही तर इथेच राहिलोय या गावात. अरे हो, विसरलोच मी. अरे दीदी, पाहुण्यांना मुलगा काय करतो तुमचा? काय मिळेल ते काम करतो. म्हणजे नोकरी नाही करत का? नाही, नोकरी नाही करत. बरं ठीक आहे. शेती किती आहे? जे शेती नाही आम्हाला. म्हणजे शेती नाही, नोकरी नाही, असल्या घरात मी माझी मुलगी द्यायची? अहो, आमचे वाड वडील भटकंती करायची, आज इथं उद्या तिथं. असं असताना आम्हाला शेती कुठं असणार साहेब? आत्ताच कुठं आम्ही इथं स्थायिक झालोय. स्थायिक म्हणजे आम्ही गावाबाहेर जागा दिली राहिला तेव्हा तुमच्या डोक्यावर छत आले. तुमची स्वतःची जागा तरी आहे का ती? जी खरं आहे, तुमचीच जागा आहे, पण गेली 10 वर्ष आम्ही इथंच आहे ना. अरे पण याच्या नोकरीचा कुठे ठाव ठिकाणा तरी आहे का? हो साहेब, काय तुम्ही सारखं सारखं नोकरीचा विषय काढताय हो? मी काही ना काही काम करून घर चालवतोयच ना. तुमच्या मुलीला मी सुखात ठेवेन. लाज वाटते का बोलायला? अरे माझ्या बहिणी बरोबर लग्नाचे स्वप्न रंगवतोयस. कुठं तुम्ही, कुठं आम्ही? अरे तुमची लायकी नसताना तुम्हाला घरात घेतलं मी. अहो काय साहेब, तुम्ही सारखी आमची लायकी काढून राहिलाय. अरे का, मुलीचं मन राखण्यासाठी मी तुम्हाला घरात बोलवले. असल्या भिकाऱ्या मुलासंग माझ्या मुलीचं लग्न लावायला मला काही पिसळलेलं कुत्रे चावलंय वे. अहो, तुम्ही बोलावलंय ना म्हणून आलोय. ए इशने, जरा हळू. काय हळू नाना?
हा माणूस सतत आपली लायकी काढतोय आणि आपण नुसतं बसून ऐकत राहायचं का? इज्जत नाही का आपल्याला? चालते व्हा घरातून आणि परत इथे पाय ठेवू नका. पप्पा प्लीज असं काही करू नका. खरंच आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही वेगळं झालो तर जगू शकणार नाही. ठीक आहे, देतो लग्न लावून, पण माझ्या 2 अटी आहेत. पण पप्पा, 1 महिन्यात सरकारी नोकरी आणि 1 एकर जमीन खरेदी करून दाखवायची, तरच माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून देईल. अहो तुमच्या असल्या भलत्या सलत्या अटींमुळेच कितीतरी मुलं आज बिना लग्नाची आहेत. सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. कशाला पाहिजे? मुलगा काहीतरी काम करतोय ना, घर चालवतोय ना, मग द्या ना आपली मुलगी त्यांना. जास्त बोलतोय हा विष्णू तू. अहो सरपंच साहेब, जास्त बोलतोय पण खरं बोलतोय मी. सरपंच, तुम्हाला शेतकरीच आवड पाहिजे, पण मुलगी शेतात राबणार आहे का? मग शेती काय नुसती बघत बसायला पाहिजे का? साहेब तुमचं वय किती आहे हो? 51 वर्ष. मग तुम्ही आतापर्यंत काय काय करून ठेवलंय? मस्त 10 एकर जमीन आहे आमची. त्यातली तुमची स्वतंत्र खरेदी केलेली किती आहे? अरे आमच्या वाडवडिलांची जमीन आहे ती. बघा नाना, यांच्या 51 वर्षात यांना जे जमलं नाही त्या गोष्टीच्या अपेक्षा त्यांच्या निम्म्या वयाच्या मुलाकडून हे करते ती. साहेब हे योग्य आहे का? हे खूप भाषण झाडलंस. लायकीत राहायचं नीट. अहो मी लायकीतच आहे, पण मला सांगा तुमचं अजून लग्न का नाही झालं? मला शिकलेली मुलगी पाहिजे. काय नोकरीला लावणार आहेस की काय? तिला नोकरीला पाठवली तर माझ्यावर शेतात कोण राहतो? शेतात राबायच पाहिजे तर मग शिकलेली कशाला पाहिजे? हं? बिन शिकलेली बी शेतात राबतेच. साहेब, आता तरी डोळे उघडा आणि मुला मुलींकडनं अपेक्षा करणं बंद करा. जे मिळतंय ना ते मोठ्या मनानं स्वीकार. नाहीतर तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी अवस्था व्हायची. चाल येतो विष्णू. चल बा. थांबा, तुम्ही माझ्या हृदयाला पाझर पडलाय. पुढच्या सोमवारी या, पंचांगण बघूया आणि देऊया बार उडवून. नाना, मला वाटलं नव्हतं हो, साहेब आमच्या लग्नाला संमती देतील. होय रे पोरा, तू की आपल्याकडे तर काय बी नाही, हो. ना घर ना दार. मग सरपंचानं हा निर्णय का घेतला असेल? मला ह्यात काहीतरी शंका वाटते. नाना, तुम्ही आता यात शंका कुशंका काढत बसू नका. मुलाचं लग्न होतंय त्याचा तुम्हाला आनंद नाही वाटत का? तसं नाही, पण आता पण बिन काही नको. हे बघ, तुम्ही सुखी असाल तर मी बी सुखी. होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं. चल. सांगा या येडीला, माझ्या गुलछडीला, सांगा या येडीला. यायला गाणं भारी आहे बर का. सांगा या येडीला. अशोक, अरे पोरा पाठवलाय का हजामतीला? हो वहिनी, पोराला पाठवा बरं का. हा, आई वाटावर बसलोय सकारामच्या. हा, ए तिथं थांबतोय बघ मी. ए भिकाजी, अरे पोराला पाठव. हा, त्या सकारामच्या वाट्याव. हा सांगा हो, दादांना पाठवा दाढी करायला. हा, हजामत पण करून घेऊ लागलीच. हा, चला. सांगा ए दाढी करायला ये तिकडं. आगाव येतात कुत्री. हजामती करायला पाठवा पोराला. ए काश्या, दाढी करा ये केले का? बसलो इथं सकाळच्या पाराव मी. आता सगळ्यांना बोलवून झाले, आता सगळ्यांचीच करतो वस्तारा फिरवून.
हो या की लगेच तुमचा नंबर घेतो या 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 हा. चला आता गिरायकाची वाट बघायला काय हरकत नाही हा. वस्तारा हाय 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 हा. आरसा हाय 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 बरंच हाय हा. होय तो क्या त्या सरपंचाच्या मुलीचं लग्न त्या विष्णूवर ठरलंय म्हणे. होय माझ्या पण आलंय का नाव अरे पण तो भाऊ येडा झालाय त्या पुरीच्या नादात. अरे पण ते भाऊ कसं होऊन देईल त्या विष्णूवर लग्न. तू क्या तुम्हाला भाऊंनी बोलावले दाढी करायला. हो बर 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 एवढं झालं की आलोच सांग भाऊला. भाऊसाहेब एक गोष्ट तुम्हाला सांगू का तुमच्या पाखराला कोणतरी भलताच माणूस जाळ्यात अडकवतोय वस्तारा फिरून हा? कोण येतो सकाळीचा. अहो ते नानाचा पोरगा विष्णू सरपंचानं त्या दोघांचं लग्न ठरवलंय कसं वस्तारा फिरून. काय मधुशी तर मीच लग्न करणार आणि कुणी मध्ये आलं तर रक्ताचे पाठ वाहतील. काय सरपंच साहेब. अरे भाऊ आज इकडं कुठं वाटतं तुला. घरात शुभ कार्य काढलं आम्हाला कल्पनाच नाही. शुभ कार्य हा ते होय. अरे मुलगी मोठी झाली म्हणलं करून टाकावं तोराचे 4 हात. काय करा की दोनाचे 4 हात करा काहीच हरकत नाही. पण मुलगा मात्र चुकीचा निवडला. म्हणजे डोळ्यासमोर एक चांगला मुलगा असताना त्या भिकाऱ्या विष्णूवर लग्न लावून देत आहे मुलीचं. आमच्या मधूचं लग्न कुणावर लावायचं आणि कुणावर नाही हे तो कोण सांगणार आहे आम्हाला. परशु बर तू बोल. आमच्या डोळ्यासमोर एक मुलगाच म्हटलास ना. कोण येते साहेब मीच येतो. तू बर काय करतोस तू. मी शेती करतो पण हे विसरू नका ह्या गावाचा मी भावी सरपंच आहे. तू अरे माझ्या पप्पांनी राजकारणात तुला 4 वेळा पाडलं ते पण तोंडावर आणि तू राजकारणी खेळात भले तुम्ही बाजी मारली असेल पण आयुष्याच्या खेळात बाजी मीच मारणार आणि मधुशी लग्न मीच करणार हा शब्द आहे आपला. अरे जा जा तू स्वप्नच बघ या जन्मात ते शक्य नाही. नमस्कार. या या नमस्कार नमस्कार या 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 बसा. बसा. परचू पाण्यान पाहुण्याला तू घ्या पाणी घ्या. हा माझा मुलगा थोरला परशू आणि मुलगी धाकटी. मुलीचं नाव काय. हा मुलीचं नाव मधू आहे. बर शिक्षण काय झालंय आपल्या मुलीचं. तिनं 12वी कंप्लीट केली. बर तुमचा मुलगा काय काम करतो. मी पुण्याला असतो गव्हर्नमेंट जॉबला. अरे वा छान. हा पुण्याला फ्लॅट आहे आणि गावाला 4-5 एकर शेती आहे. मुलगा कधी गावी आला तर शेती करतो. म्हणजे शेतीची पण आवड दिसते पाहुण्यांना. बर बोलत आहे का मुलीला. अरे मधू चहान रे बाळा.
मामी छान आहे का? जा घेऊन येऊ. मधू, हे मधू, जा रे, ह्याचं काहीतरी कर. जा जाते इष्ण आला वाटतं बाहेर. बाहेर काय रे, काय कालवा लावलाय? तुला दिसत नाही का घरात पाहुणे आल्यात? येऊ दे की मग, मला मधूला भेटायचंय. अरे अर्धवट माणसा, मधुलाच बघायला पाहुणे आल्यात. पण साहेबांनी तर आम्हाला संध्याकाळी पंचांग बघायला बोलावलंय, आणि लगेच पाहुणे कसं काय बोलावलं तुम्ही? ए, माझ्या बहिणीशी लग्न करायची लायकी आहे का तुझी? पण साहेब तर म्हणत होते. अरे त्यांचं काय ऐकतो तू? त्यांच्या भरोसा ठेवलाच. चुकीचं करताय तुम्ही, गरिबांच्या भावनाशी खेळताय तुम्ही. एवढा अपमान झाला तुझा, तुला पुरेसा नाही का रे? हा, का पायतान घेऊ आता? चल जाय तर. तुझं प्रेम ही अहो कोण होते ते ग्रस्त? काय प्रॉब्लेम आहे का? अहो काय नाही हो काका, पप्पा सरपंच आहेत ना, त्यामुळे हे असे येडे आम्हाला रोजच दमवतात. बर चला पाहुणे, येतो आता. बर बर बर, कळवतो आम्ही. ठीक आहे. फोन करतो. जा, पाहुण्यांना बघा. विष्णू, कधीपासून वाट बघते मी तुझी. पप्पांनी लग्न ठरवलंय माझं. कुणाबर? भाऊ तू? तुला किती वेळा सांगितलं मी, मला भाऊ म्हणत जाऊ नको, आहो म्हणत जा. तुला आणि आहो. अगं काय कमी आहे माझ्यात? तुला राणी बनवून ठेवील मी. अरे तुझ्याशी लग्न करून तुझ्या घरची कैदी होण्यापेक्षा मी विष्णूशी लग्न करून त्याची अर्धांगिनी व्हायला पसंत करेन. तुझ्या बापाला चॅलेंज देऊन आलोय मी. लग्न करील तर फक्त मधुशीच. या पोरीचं मला काय कळतच नाही, काय माझं ऐकूनच घेत नाही. परशु दादा, बहिणीचा तुमच्या शोध लागला का नाही? अरे नाही अजून. तू सगळीकडे फिरतो, बघ तुला काय तपास लागला तर सांग मला. तसं दीदी बद्दल मला थोडीफार माहिती आहे, पण तुला काय माहिती आहे का या प्रकरणाबद्दल? तशी महत्वाची माहिती आहे माझ्याकडं, पण भाऊसाहेबांना कळलं तर? अरे तो भाऊ काय करतोय? तू बोल, मी बघून घेतो त्याला. तुमच्या दीदीला आणि भाऊसाहेबाला तिथं धरणाव बघितली मी. हा, कस वस्तारा फिरवून. मग पुढं काय झालं? आपल्या दीदीला त्या भाऊसाहेबानं जबरदस्तीनं गाडीतनं बसवून नेलं नव्ह का? काय? होय, आणि तो म्हणत होता तुझा भाऊ जर मध्ये आला तर त्याला उभाच कापतो. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. कोणती? आपण सांच्याला भाऊसाहेबाला धरणाव बोलवून घेऊ, तिथंच काय तो त्याचा सोक्ष मोक्ष लावू. कस वस्तारा फिरून. भाऊ, तुम्हाला एक सांगू का?
मधुला कोणी लपवून ठेवली माहितीये का तुम्हाला? कोणी? अहो त्या परसून. का पण? अहो मी तिथनच आलोय. परसू म्हणत होता भाऊला ह्या प्रकरणात अडकून त्याचं डिपॉझिटच जप्त करतो. कसं? वस्तारा फिरून. चायला दळबदरी. डिपॉझिट जप्त करण्यासाठी बहिणीचा वापर करतोय. अहो एवढंच नव्ह, तो परसू म्हणत होता त्या भाऊला आयुष्यातूनच उठावतो. कोण कोणाला आयुष्यात उठवतोय ना तेच बघतो मी आता. माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे. कोणती? आपण परसूला धरणाच्या कडेला बोलवून घेऊ. तिथंच काय तो त्याचा सोक्षमोक्ष लावू. कसं? अगदी वस्तारा फिरून. माझी बहीण कुठे आहे? बोल बोल साला, बहीण कुठे आहे माझी? बोल बोल. स्वतः बहिणीला दडवतो आणि मला विचारायला आलेस इथं? तू त्या दिवशी काय बोलला रे? परशुला उभा कापणार? हा? अरे तू काय म्हणला मग? भाऊला आयुष्यात उठवणार? बहीण कुठे आहे माझी? बोल मला, बहीण कुठे आहे? प्लॅन सक्सेस झाला. मला संपवा निघाला होता. भाऊसाहेब, प्लॅन सक्सेस नाही झालेला, तो अजून जिवंत आहे. याला पूर्णपणे संपवला पाहिजे. तू काय, तू बंदूक कुठून आणलीस आणि कशासाठी आणलीस? तुम्हा दोघांना संपवण्यासाठी. आई ग, मला का गोळी मारली तू क्या? तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या मुलाचा वापर केला आणि त्याचा खून केला. कोण तुमचा मुलगा? केशा, तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता. तुम्ही दोघांनी मिळून त्याचा खात्मा केला. ए तू क्या, याडा झाला का तू? याडा झालोय मी. माझ्या मुलानं तुमच्या दोघांचं काय वाईट केलं? तुला माहित नाही तू के, तुझ्या मुलाला मारण्यात तिसऱ्याचा पण हात आहे. कोण आहे तो?
तुक्या कसा या दोघांचा घात केला वस्तारा फिरवून. माफ कर मुली, माझ्या पोराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मला तुझा वापर करावा लागला. दादा, आपली मधू 15 दिवस झाले गायब झाले, तुम्ही हातावर हात देऊन बसलाय. कसं चालेल असं? तरी तू तर बघतेस 15 दिवस मी किती हातात झालोय. तो परशु पण तिकडेच गेलाय तिला बघायला, त्याचा पण पत्ता नाही, हिचा पण पत्ता नाही. अगं बाई मधू, दादा आपली मधू आली. मधू कुठे होतीस तू? हे तू कोणी किडनॅप केलं तुला? तू सांग मला काय आलं? कोण आता मधू? हा, कोणी केलंय तुला किडनॅप? मला सांग आता कोण आता ते? हा, अहो दादा जर बसा, ते आत्ताच आली ना, जर बसू दे तरी तिला. अगं पण विचारायला पाहिजे ताईडे तिला. अहो पप्पा, शेजारच्या गावात अडगळीच्या खोलीत मला कोणीतरी डांबून ठेवलं होतं. काय? हो, कोणी डांबून ठेवलं होतं ते नाही माहिती मला. काय? अरे बाप, लय ग 15 दिवसात आम्हाला त्रास झाला बघ सर्वांना. कुठं कुठं शोध घ्यायचा तुझा, तर त्या परशुचा पण पत्ता नाही अजून तुला शोधाय गेलाय. काय करू रे देवा. पोरी पोरी मी खूप हातात झालोय ग. मी तुला एक हात जोडून विनंती करतो पोरी. पप्पा, मला माहिती तुम्ही खूप हताश झाला आहात, समाजात तुमची खूप इज्जत आहे, पण मी तुमची इज्जत जाईल असं कधीच वागणार नाही. तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. बाळा, मी जो निर्णय घेतलाय तो तुझ्या हिताचाच निर्णय घेतलाय. मला माहित आहे पप्पा, तुम्ही माझं लग्न विष्णू सोबतच लावणार आहात. दादा, आपल्या मधूचं लग्न आपण दुसऱ्या गावात जानेदेवीच्या मंदिरात करून दिलं तर? का पण? इथं जर लग्न मधूचं केलं तर त्या नराधमानं परत गोंधळ घातला तर? तुझी शंका बरोबर आहे तायडे. आपण तसंच करूया, आपण तसंच करूया. चल बाळा, तू आधी आज चल. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगला. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, अहो धरणाजवळ कोणाचा तरी खून झालाय. सरपंच काय पण म्हणणार आहो, पण तुमचा या गावात लईच दरारा का हो? अरे दरारा ठेवावाच लागतो. सरपंच एक विचारू का? हा, तुमचा बघ एक लई निष्ठावंत कार्यकर्ता होता बघा, केशा केशा म्हणायची त्याला. त्यो केशव? हा. अरे लय 12 बोड्याचा त्यो केशव. का असं काय केलं हो त्यानं? अरे त्यानंच बावड्याचा भाऊसाहेब केला. मला काही समजलं नाही, जरा पुढून सांगा की. त्या केशानं बावड्याला एवढा झाडाव चढवला, तो माझ्या विरोधात सरपंच पदाला उभा राहिला. मग पुढं काय झालं? अव पण तो केशा पण पुढं गावात दिसलाच नाही. अरे ह्या राजकारणापायी त्या बावड्यानं आणि परशानं त्या केशवचा घात केलाय.
काय सांगताय? हम्म. पण सरपंच तुम्हाला माहिती आहे का, काय? आज अजून एक तिसरा पण माणूस आहे बघा. कसं वस्तारा फिरवून. तुक्या हा, हात चालव, तोंडले चालवू नको. आता तोंड चालवून उपयोगच नाही, आता हातच चालवला पाहिजे सरपंच. कसं वस्तारा फिरवून. माझा हातात तोंडाला आलेला मुलगा तुमच्या राजकारणापायी बळी घेतला तुम्ही त्याचा. कसा काटा काढला हा, वस्तारा फिरून. चला आपण प्रदक्षिणा मारू. हो. मधू, तू कुठे होतीस तू? अगं किती शोधला तुला, खूप शोधण्याचा प्रयत्न केला तुला, पण तू सापडलीच नाही. नंतर मला समजलं तू लग्न केलंस. अरे हे सगळं इतक्या गडबडीत झालं की तुला सांगायला टाइमच नाही मिळाला. पण तू अशा अवस्थेत भेटशील मला असं वाटलं नव्हतं. मधू, काय झालं ग? काय नाही. मग रडतेस का? काय नाही. मग हा कोण आहे? तू ओळखतेस याला? हो, आमच्या गावातला आहे हा, नेहमी घरी यायचा आमच्या. म्हणजे आहे तरी कोण हा? मी विश. अहो हा भिकारी. काळ थांबला, श्वासही थांबला, तुझ्या डोळ्यात अंधार दाटला. तू माझ्या मधूचाच विष्णू आहेस ना? ए बोल ना, बोल की. विष्णू, विष्णू सोडून गेलास का विष्णू?